हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या मंगळवार 28 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये वैद्यबुवांच्या घराला तर ताळं लागलं. आता जायचं कुठे हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. आणि अशा वेळेस आजीने सगळ्यांना आपल्या घरी नेलंय. परंतु आजीचं घर हे छोटंसं 1 रूम किचन आहे आणि एवढी माणसं या छोट्याशा घरात कसे राहणार हाच प्रश्न सगळ्यांसमोर पडलाय. पण आता रस्त्यावर राहण्यापेक्षा, फुटपाथवर राहण्यापेक्षा डोक्यावर छप्पर असणं महत्त्वाचं आहे. आणि त्यात आजीने सगळा दोष प्राजक्ताला दिलाय की तुझ्यामुळे आज या कुटुंबावर ही वेळ आली आहे, त्यामुळे तूच या कुटुंबाला वाचवायचं. मग आता प्राजक्ता काय करेल हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वैद्यबुवांच्या घरचं सगळं सामान बाहेर फेकलेलं असतं आणि चारू हे सगळं सामान, भांडीकुंडी गोळा करत असते. शेवटी आयुष्यभर कष्ट करून, रात्रंदिवस एक करून तिने हा संसार गोळा केला होता आणि तोच असा रस्त्यावर फेकून देण्यात आलाय. त्यामुळे चारू खूप दुःखी असते आणि हे सगळं गोळा करत असते. कौस्तुभ तिच्याकडे पाहत असतो. वैद्यबुवा निराश होऊन बसलेले असतात. शेजारचे पाजारचे सगळे वैद्य कुटुंबाची ही दयनीय परिस्थिती पाहत असतात. आणि तेव्हा आजी ही चारूला म्हणते, अगं चारू, काय काय आणि किती किती सामान गोळा करणार आहेस? तर चारू म्हणते, आई, हे सामान नाही आहे, संसार आहे माझा आणि माझा संसार मी सावरतीये. चारू ही खूप दुःखी असते. तिला या सगळ्याचा जबर धक्का बसलेला असतो. तिची अवस्था पाहून वैद्यबुवा, प्राजक्ता, तृप्ती, कौस्तुभ या सगळ्यांना खूप वाईट वाटतं. चारू म्हणते, आई, कसं असतं ना, संसार जमवायचं म्हटलं की आयुष्य निघून जातं, पण तोच संसार उद्ध्वस्त करायला काही मिनटंसुद्धा लागत नाही. हे सगळे सामान, भांडेकुंडे हा संसार उभं करण्यासाठी माझं आणि यांचं संपूर्ण आयुष्य गेलंय. परंतु काही क्षणात त्या गुंडांनी हे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं आणि मी माझा संसारच रेखते. हे ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटतं. सगळे इमोशनल होतात. तेवढ्यात कौस्तुभ पुढे येतो आणि म्हणतो, आई, दे माझ्याकडे, मी करतो. पण आई त्याच्यावर खूप चिडलेली असते. कौस्तुभ म्हणतो, दे ना आई. तर चारू त्याला डोळे दाखवते, कारण कौस्तुभमुळेच त्यांच्यावर आज ही वेळ आली आहे. कौस्तुभ लगेच खाली नजर करतो. त्याची हिंमत होत नाही आईच्या नजरेला नजर देण्याची. सगळ्यांना ही गोष्ट समजते की चारू ही खूप चिडली आहे कौस्तुभवर. आणि तेवढ्यात प्राजक्ताला एक मेसेज येतो. हा मेसेज असतो तिच्या पगाराचा. तिचा पगार झालेला असतो 10,000 रुपये. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं, कुठे राहायला जायचं. आणि प्राजू लगेच तृप्तीजवळ येते. तृप्ती विचारते, प्राजू, आता आपण कुठे जायचं, काय करायचं? तर प्राजू म्हणते, वहिनी, टेन्शन घेऊ नकोस, रडू नकोस, मी आजूबाजूच्या हॉटेलमध्ये चेक करते, आपण हॉटेलमध्ये राहायला जाऊया. सगळेजण हे ऐकत असतात आणि प्राजू जवळच्या एका हॉटेलमध्ये कॉल करते आणि म्हणते, आम्हाला काही रूम्स हव्या आहेत. समोरचा माणूस विचारतो, किती रूम्स हव्या आहेत? प्राजू सगळ्यांना पाहते आणि म्हणते, कमीत कमी 3 रूम्स हव्या आहेत. हा माणूस म्हणतो, ठीक आहे, मी चेक करून तुम्हाला लगेच कॉल करतो. प्राजू फोन कट करते आणि तृप्ती तिला विचारते, प्राजू, तुझ्याकडे जेवढे पैसे होते ते सगळे पैसे तर तू बाबांच्या ऑपरेशनसाठी दिले. आता तुझ्याकडे पैसे नाही आहे, मग आपण हॉटेलचा खर्च कसा करणार? प्राजू सांगते, वहिनी, माझा पगार झालाय, त्यातूनच आपण हा खर्च करूया. तृप्तीला सुद्धा हे ऐकून आनंद होतो. आणि इकडे आरव आणि भाग्या हे दोघे अजूनही आपल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जात असतात. आणि भाग्या ही गाडीत बसून सुद्धा इंट्रोडक्शनचीच तयारी करत असते. माझं नाव भाग्या आहे, मला 10वीला 85%, 12वीला 72%, कॉलेजमध्ये डिस्टिंक्शन. हे सगळं आरव ऐकत असतो. आरवचं गाडी चालवण्याकडे कमी आणि भाग्याकडे जास्त लक्ष असतं. आणि भाग्या इंट्रोडक्शनमध्ये म्हणते, मला स्वयंपाकसुद्धा चांगला जमतो. भाग्या म्हणते, अरे देवा, भाग्या, हे काय करतीयेस? इंटरव्ह्यूमध्ये स्वयंपाक चांगला जमतोय सांगून काय फायदा आहे का? तू काय तिथे शेफच्या नोकरीला चालली आहे का? आणि आरव तिच्याकडे पाहून हसत असतो. भाग्या त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, माझ्याकडे काय पाहतोस तू? समोर पाहून गाडी चालव, नाहीतर ॲक्सिडेंट होईल आपला. तर आरव म्हणतो, काही काही अपघात हे चांगले असतात. भाग्या विचारते, खरंच? आरव म्हणतो, हो, कधी कधी काही काही अपघात आहे ना, आपली अशी एखाद्या व्यक्तीशी ओळख करून देतात की ती व्यक्ती आयुष्यभर आपल्याबरोबर राहते.
आणि खरंच तुम्ही ना इंटरव्ह्यूची छान तयारी करताय बरं का. तुमचं इंट्रोडक्शन खूप भारी आहे. भाग्या म्हणते, "तू आहे ना समोर पाहून गाडी चालव. मला डिस्टर्ब करू नको. माझा पहिला इंटरव्ह्यू आहे आणि मी खूप नर्वस झाली आहे." तर आरव म्हणतो, "काय? तुम्ही आणि नर्वस? नाही, नाही. हे शक्यच नाही आहे. जी मुलगी रस्त्यावरच्या 10-12 गुंडांना मारते, जी मुलगी स्वतःच्या लग्नात उभी राहून असं लग्न मोडते, ती कसं काय नर्वस होऊ शकते?" भाग्या आरवकडे रागारागाने पाहते. आरव म्हणतो, "नाही, नाही. म्हणजे मला तुम्हाला आठवण नाही करून द्यायची. मी सांगतोय की तुम्ही कधी नर्वस होऊ शकता यावरच माझा विश्वास बसत नाही." तर भाग्या सांगते, "पहिला इंटरव्ह्यू आहे माझा, मग नर्वस तर होऊच शकते ना." आरव म्हणतो, "हो, असं आहे का? नाही ते सुद्धा बरोबरच आहे आणि नर्वस असणं चांगलं आहे. नर्वस असलं ना, की माणूस हा अलर्ट असतो आणि इंटरव्ह्यूमध्ये काहीही विचारलं गेलं तरी चांगली उत्तर देतो. नर्वस असणं चांगलं आहे." आरव तिला इंटरव्ह्यूबद्दल सगळ्या गोष्टी सांगत असतो, की इंटरव्ह्यू असा असतो, तसा असतो, हे असतं, ते असतं आणि भाग्या हे सगळं ऐकत असते. इकडे तृप्ती ही प्राजूला विचारते, "तुझा एवढा पगार आहे का? आपण किती दिवस तेथे राहू शकतो?" तर प्राजू सांगते, "नाही एवढा पगार नाही आलाय, पण पाहूया ना ते किती किंमत सांगतात. त्यानुसार आपण विचार करू शकतो आणि आता आपण असे बाहेर तर नाही राहू शकत ना. कुठे ना कुठेतरी आपल्या सगळ्यांची सोय करावीच लागेल. आता आपल्या डोक्यावरचं छप्पर गेलंय, मग त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेच लागणार." सगळ्यांना गोष्ट ही पटते आणि तेवढ्यात प्राजूला या हॉटेलवाल्याचा कॉल येतो आणि तो सांगतो, "मॅडम तुमचे रूम आहेत, अवेलेबल आहेत आणि त्यासाठी एका दिवसाचे 10,000 रुपये होतील." हे ऐकून प्राजूला जबर धक्का बसतो. प्राजू म्हणते, "10,000? ठीक आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करते." प्राजू फोन कट करते आणि विचार करते, "अरे देवा! एका दिवसाचे 10,000 म्हणजे माझा सगळा पगार तर एका दिवसातच खर्च होईल. बाकीचं काय करायचं?" तृप्ती विचारते, "काय झालं?" वैद्यबुवा आणि सगळेजण प्राजूकडे पाहत असतात. प्राजू म्हणते, "वहिनी, 10,000 रुपये एका दिवसाचे आपण नाही देऊ शकत. कारण माझा पगारच तेवढा आहे आणि 10,000 रुपये एका दिवसात गेल्यानंतर पुढे काय करायचं? कुठे राहायचं? काय खायचं प्यायचं? नाही, नाही." तृप्ती म्हणते, "अरे देवा! आता काय करायचं? आपण कुठे राहायचं? हॉटेलची पण सोय नाही झाली. मग काय रस्त्यावर राहायचं का? कसं जगायचं? काय करायचं?" तेवढ्यात शेजारची माणसं म्हणतात, "हे चला रे, नाहीतर यायची आपल्या घरी." आणि ही सगळी माणसं जात असतात. आजी चिडून म्हणते, "हा जा, जा, जा. कोण नाही तुमच्या घरी. निघा इथून." तेथे 2 बायका तशाच असतात. आजी म्हणते, "ए तुम्ही पण निघा. तुम्ही काय आम्हाला आमच्या घरी घेऊन जाणार आहे? चला निघा बरं इथून." आणि या बायकासुद्धा तोंड वाकडं करून निघून जातात. आई आजी चारूला म्हणते, "चारू, किती वेळेस असं इथे बसून राहणार आहे? शेवटी डोक्यावर छप्पर हवंच. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे ना माझ्याबरोबर माझ्या घरी चला. माझं घर एवढं मोठं नाही आहे, पण माझ्या हक्काचं आहे. तुम्ही सगळे तेथे येऊन माझ्याबरोबर राहू शकता. माझी काही हरकत नाही आहे." परंतु वैद्यबुवा आणि चारूला हे पटत नाही. वैद्यबुवा म्हणतात, "नाही सासूबाई, आम्ही तुमच्या घरी नाही येऊ शकत." सासूबाई विचारतात, "का? काय झालं?" तर वैद्यबुवा म्हणतात, "या वयात आम्हाला तुमच्यावर भार नाही व्हायचंय. आम्ही तुमच्या घरी नाही येणार." तर ही आजीबाई, सासूबाई चक्क आपल्या जावई बापूला म्हणजे वैद्यबुवांना टोमणा मारते आणि म्हणते, "वा रे वा जावई बापू, तुमचं स्वतःचं घर तर गेलंय. आता तुम्हाला माझ्या घरी यायचं नाहीये. मग कोठे जाणार तुम्ही? कोठे राहणार? बायकोला, मुलाला, मुलीला, सुनेला घेऊन कोठे राहायला जाणार सांगा बरं? मोफत रुग्णसेवा करून तुम्ही 4-5 फ्लॅट घेऊन ठेवले आहेत, तेथे जाणार? की एखादा मोठा बंगला बांधून ठेवलाय, तेथे जाणार?" वैद्यबुवांचं बोलतीच बंद होते. आजीबाईंनी, सासूबाईंनी चांगली जिरवलेली असते जावई बापूंची आणि आजी म्हणते, "जावई बापू, खरं सांगायचं ना, तर मी तुमच्यापेक्षा वयाने मोठी." आता सासू जावयापेक्षा मोठीच असणार, पण आजी काय लॉजिक देते तिचं तिलाच माहीत. आजी म्हणते, "मी तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे, तरीसुद्धा तुम्हाला हार्ट अटॅक आला, मला नाही आला. कारण मी जास्त टेन्शन घेत नाही. आला दिवस पुढे ढकलायचा, जास्त टेन्शन कशाला घ्यायचं? आणि तुम्ही, माझी मुलगी, हे माझ्यासाठी काही वेगळे आहात का? आणि तुम्ही सगळ्यांनी असं रस्त्यावर राहायचं, घराबाहेर राहायचं आणि मी निवांत माझ्या छताखाली झोपायचं, हे मला आवडणार आहे का? तुम्ही सगळे माझ्याबरोबर चला, आपण घरी जाऊया, थोडा आराम करूया. दुःख कमी झालं, की या परिस्थितीतून कसं बाहेर निघायचं, ते सुद्धा आपल्याला शोधता येईल. पण असं रस्त्यावर बसून, घराबाहेर बसून काहीही समाधान सापडणार नाहीये. चला बरं सगळे, चला आपण सामान आवरायला घेऊया." आजी, चारू सामान आवरत असतात. तृप्ती तशीच उभी असते. आजी चिडून म्हणते, "ए चोंबडे, चल लवकर, काम सुरू कर. तुला काय तिथे आमंत्रण द्यायचं का?" तृप्ती तोंड वाकडं करून कामाला लागते
आणि प्राजू ही वैद्यबुवांजवळ जाते. त्यांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवते. वैद्यबुवा मागे वळून पाहतात तर घराला कुलूप लागलेलं असतं. वैद्यबुवा म्हणतात, प्राजू हरलो मी. प्राजक्ता रडू लागते. वैद्यबुवांना सुद्धा खूप वाईट वाटतं. आता आपलं हे गेलेलं घर परत कसं मिळवायचं हाच प्रश्न त्यांच्यासमोर असतो. पण या प्रश्नाचं उत्तर काही त्यांच्याकडे नसतं. आणि इकडे आरव हा फक्त भाग्याकडेच पाहत असतो. त्यामुळे भाग्या त्याला समोर पाहायला लावते आणि म्हणते, आला मोठा, जसे काय रोज खूप इंटरव्ह्यू घेतोस. तर आरव म्हणतो, आली छोटी, घेतोच मी इंटरव्ह्यू. महिन्याला कमीत कमी 8-10 इंटरव्ह्यू तर घेतोच. आणि ते सुद्धा सीनियर मॅनेजमेंट लेवलचे बरं का, छोटे मेटे नाही. हे ऐकून भाग्याला आश्चर्य वाटतं. आरव म्हणतो, तुम्ही मला काय समजला तरी काय? आरव सूर्यवंशी आहे मी. सूर्यवंशी इंडस्ट्रीजमधले सगळे मोठे इंटरव्ह्यूज मीच घेतो. हे ऐकून भाग्या खूप इम्प्रेस होते आणि विचारते, खरंच? आरव म्हणतो, हो, मी कशाला खोटं बोलेल. तर भाग्या म्हणते, ठीक आहे, मग मला सांग ना काही तुझ्याकडे टिप्स असतील तर. त्या टिप्स मला खूप उपयोगी पडतील. आरव म्हणतो, हो सांगतो ना. गाडी बाजूला घेतो, निवांत सांगतो. तर भाग्या स्टेरिंगच पकडते आणि म्हणते, गाडी नाही थांबवायची. इंटरव्ह्यू मी आज पहिला देत असले तरी मला एक गोष्ट माहिती आहे की इंटरव्ह्यूच्या ठिकाणी ऑन टाईम पोहोचायचं असतं. तुझ्याशी गप्पा मारत बसले ना तर मला उशीरच होऊन जाईल. जे काही सांगायचं आहे ते असंच सांग. आरव म्हणतो, ठीक आहे, मी तुला एक गोष्ट सांगतो. इंटरव्ह्यूमध्ये ना 10-15 मिनिटाच्या इंटरव्ह्यूमध्ये हा समोरचा व्यक्ती किती केपेबल आहे हे कोणताही इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाला कळू शकत नाही. पण इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती समोरच्या माणसामध्ये एकच गुण पाहतो, तो म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स, त्याचा आत्मविश्वास. जर समोरची व्यक्ती आपलं काम करण्याबाबत कॉन्फिडन्स आहे, तिच्याकडे आत्मविश्वास आहे की हो मी हे काम करू शकतो, तर तुमचं अर्ध काम तेथेच झालेलं असतं. आणि हो, अजून एक, इंटरव्ह्यू देताना चेहऱ्यावर असं टेन्शन, खूप भीती असं नाही दाखवायचं. थोडीशी स्माईल करायची. भाग्या थोडी स्माईल करते. आरव म्हणतो, अजून थोडी. भाग्या अजून थोडी स्माईल करते. आरव म्हणतो, अहो हसाना मन मोकळं, हसण्याचे पैसे नाही पडत. भाग्या जोरात हसते आणि म्हणते, गप रे. आरव म्हणतो, चला मी तुम्हाला सगळ्या टिप्स देतो. या दोघांच्या मस्त गप्पा टप्पा सुरू असतात आणि प्रवाससुद्धा सुरूच असतो. इकडे सुलक्षणा, सगुणा आणि अंबिका या तिघीही टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात सगुणाला एक मेसेज येतो आणि सगुणा सुलक्षणाला सांगते, मॅडम प्राजक्ताच्या घराला टाळा लागलाय, तो फोटो आलाय. आणि हा फोटो ती सुलक्षणाला दाखवते. सुलक्षणाला खूप आनंद होतो. सुलक्षणा अंबिकाला हा फोटो दाखवते. अंबिका हा फोटो पाहते आणि सगुणाला फोन परत देऊन टाकते. आणि सुलक्षणा म्हणते, आज प्राजक्ताच्या घराला टाळा लागलाय. प्राजक्तासाठी एक दरवाजा बंद झालाय, पण तिच्या आशा अपेक्षा नाही बंद झाल्या, कारण माझ्या घराचे दरवाजे तिच्यासाठी उघडले आहेत. मला वाईट वाटतंय की माझ्यामुळे प्राजक्ताला हा दिवस पाहावा लागला, तिच्या घराला टाळं लागलं. परंतु मला हे सुद्धा माहिती आहे की हे मी माझ्या आलोकच्या सुखासाठी करते आणि एक ना एक दिवस प्राजक्ताला सुद्धा मी सुखात ठेवेल. माझ्या घरापेक्षा जास्त सुख तिला या जगात कोठेच मिळणार नाही. अंबिका म्हणते, जाऊबाई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही हे जे काही करताय ना ते आलोकच्या सुखासाठी करताय. आणि एकदा का प्राजक्ता आणि आलोकचं लग्न झालं मग तुम्ही प्राजक्ताच्या कुटुंबाला दुःखात राहूच देणार नाही. त्यांच्यावर अशा कोणत्याही अडचणी कधीच येणार नाही याची सुद्धा मला खात्री आहे. तेवढ्याच सगुणा म्हणते, सॉरी मॅडम, पण लग्नाचा विषय काढल्यावर आलोक किती चिडला होता हे तुम्ही पाहिलंय ना. आणि जर त्याला हे कळलं की आपण त्याचं प्राजक्ताशी लग्न लावून देणार आहोत तर तो आणखीनच चिडेल. मग काय करायचं? सुलक्षणा म्हणते, सगुणा तू त्याचं टेन्शन घेऊ नको. मी सगळा प्लॅन बनवून ठेवला आहे. सगळं माझ्या मनासारखंच होणार. आलोकला प्राजक्ताशी लग्न करावंच लागेल. तो या लग्नाला हो म्हणणारच. सगळ्यांना वाटतं की सुलक्षणाने खरंच भारी प्लॅन बनवून ठेवला आहे. आणि इकडे भाग्या ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलेली असते ती चक्क बायकांसाठी काम करणारी एक संस्था असते. तेथे भाग्या बसलेली असते तिच्या नंबरची वाट पाहत आणि तिच्या बाजूच्या बेंचवरच एक आई तिच्या छोट्याशा मुलीबरोबर बसलेली असते आणि ही बाई रडत असते. भाग्याला कळतच नाही की ही बाई का रडतीये. ही मुलगी सुद्धा खूप दुःखी असते, नाराज असते. तेवढ्यात आश्रमातील एक सेविका येते, या मुलीसाठी खायला आणि खेळणी या आईकडे देते आणि निघून जाते. मग ही आई म्हणते, बाळा खाऊन घे एवढं, काल रात्रीपासून तू काही नाही खाल्लंय. परंतु ही छोटीशी मुलगी काहीही खाण्यास नकार देते. ही बाई म्हणते, अगं बाळा खाऊन घे, काल रात्रीपासून तू काहीच खाल्लेलं नाहीये. तुझ्या बाबांनी आपल्याला घराबाहेर काढलं
आणि आपल्या डोक्यावर तर छप्परच गेलं, दुःखाचा डोंगर कोसळलाय आपल्या डोक्यावर. हे ऐकून भाग्याला वाईट वाटतं. ही बाई रडत असते आणि मग भाग्या या छोट्याशा मुलीच्या शेजारी येऊन बसते आणि विचारते, ही खेळणी तुझी का? ही मुलगी मान डोलावते. भाग्या विचारते, मी घेऊ का? ही मुलगी हो म्हणते आणि मग भाग्या तिच्या खेळणीतून एक बॉल बाहेर काढते आणि आपल्या बेंचवर येऊन बसते. हा बॉल खेळत असते. आता आपली खेळणी दुसरं कोणीतरी खेळतंय हे पाहून ही लहान मुलगी लगेच भाग्याजवळ येते आणि आपला बॉल परत मागते. भाग्या विचारते, तुला खेळता येतं का? मग आपण दोघी खेळूया. आणि भाग्या चक्क या छोट्याशा मुलीबरोबर खेळायला सुरुवात करते. भाग्यासुद्धा खुश असते, ही मुलगीसुद्धा हसत असते. तिची आई तिला खेळता खेळता खाऊ घालते आणि हे पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. दुसरीकडे संपूर्ण वैद्य कुटुंब हे आई आजीच्या घरी पोहोचतं. आई आजीचं घर म्हणजे एक वन रूम किचन असतो, छोटीशी रूम आणि किचन. आणि घरात येताच तृप्ती म्हणते, आई आजी बेडरूम कोठे? तर आजी म्हणते, घेतलाय तुझ्यासाठी बांधायला घेतलाय, होईल काही दिवसात बांधून. तर तृप्ती तिला टोमणा मारते, अच्छा आत्ता मला कळलं, तुमचं घर एवढं छोटं आहे ना, म्हणून तुम्ही नेहमी आमच्याच घरी पडीक असतात. हे ऐकून आजीला खूप राग येतो. त्यांच्या मागे मागे घरातील सगळेजण येतात. चारू येते, वैद्यबुवा येतात, वैद्यबुवा बेडवर बसतात. मग कौस्तुभ सगळं सामान घरामध्ये ठेवत असतो आणि तेवढ्यात वैद्यबुवा त्याला विचारतात, कौस्तुभ आता तरी सांग, तू त्या माणसाकडून किती पैसे घेतले आहेत आणि अशा नालायक माणसाकडून तू पैसे का घेतले ते तरी सांग. पण कौस्तुभची हिंमत होत नाही की मी 20 लाख रुपये घेतले आहेत हे सांगण्याची. त्यामुळे लगेच तो विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. तृप्ती ती बॅग माझी बरं का? वैद्यबुवा चिडून म्हणतात, कौस्तुभ मी तुझ्याशी बोलतोय. कौस्तुभ हा काही उत्तर देतच नाही आणि प्राजू म्हणते, मामा तू नको ना टेन्शन घेऊ, डॉक्टरांनी सांगितलंय ना की डोक्याला ताण नाही द्यायचा. तर वैद्यबुवा चिडून म्हणतात, प्राजू येथे डोक्यावर तर छप्पर गेलंय आणि तू म्हणतेस की नको टेन्शन घेऊ आणि हा माणूस काही बोलायला तयार सुद्धा नाहीये. आता काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न कौस्तुभला पडतो. प्राजू आणि तृप्तीसुद्धा घाबरतात आणि इकडे या भाग्याने लहान मुलीला चांगलंच मन वळवलेलं असतं आणि ती आता खात असते. भाग्याला आनंद होतो आणि ही आईसुद्धा भाग्याचं कौतुक करते. माझ्या मुलीने काल रात्रीपासून काही खाल्लेलं नव्हतं, पण तुझ्यामुळे ती खाल्ली. खरंच तुझे खूप खूप आभार. आणि तेवढ्यात या आश्रमाच्या संचालिका तेथे येतात आणि भाग्याचं कौतुक करतात आणि म्हणतात, मी या आश्रमाची संचालिका आहे. खरंच तू या लहान मुलीला आणि तिच्या आईला खूप छान समजून घेतलंस. तू भाग्यश्रीच ना येथे इंटरव्ह्यूला आली आहे? भाग्या हो म्हणते आणि मग या संचालिका भाग्यश्रीला एक प्रश्न विचारतात की तू त्यांचं दुःख कसं समजून घेतलंस? भाग्या सांगते, आपल्या स्त्रियांचं असंच असतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण कोणाच्या तरी धाकात असतो. आधी वडिलांच्या, मग नवऱ्याच्या, मग मुलांच्या. आणि मला कळलं की त्या नक्कीच दुःखी आहेत आणि मी फक्त त्यांचं दुःख समजून घेतलं आणि त्या दुःखापासून त्यांना दूर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून या संचालिका खूप खुश होतात आणि म्हणतात, खूप छान, मग कधीपासून जॉईन करताय भाग्यश्री मॅडम? हे ऐकून भाग्यश्री खूप खुश होते आणि इकडे चारू ही वैद्यबुवांना सांगते, अहो आपण कौस्तुभशी नंतर बोलूया, उगाच तुमचा BP वाढेल, आता तुम्ही आराम करायला हवा. आणि मग विषय बदलतो. तेव्हा तृप्ती ही मस्त खुर्चीवर बसते आणि आजी तिच्यावर चिडून म्हणते, ए चोंबडे, खुर्चीवर काय बसली? तुझी सासू तिकडे काम करतीये, जा काम कर. तृप्ती रागारागाने काम करायला जाते. तेवढ्यात प्राजक्ता घरात येते. आजी तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहत असते हे प्राजक्ताला समजतं. प्राजक्ता विचारते, आजी मी एवढं काम करते, मग स्वयंपाक करते, तू टेन्शन घेऊ नको. आजी तिचा हात पकडून तिला बाजूला नेते आणि विचारते, तू मला खरं खरं सांग, ज्या गुंडाने आपलं सामान घराबाहेर फेकलं त्या गुंडाची आणि तुझीसुद्धा ओळख होती ना? तुला माहीत होतं ना की कौस्तुभने त्याच्याकडून पैसे घेतले आहेत? खरं खरं सांग, तुला ही गोष्ट किती दिवसांपासून माहिती आहे? हे ऐकून प्राजक्ता, कौस्तुभ, तृप्ती खूप घाबरतात. आता आजीला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न प्राजक्ताला पडतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आलोक हा आरवला सांगेल की सुलक्षणा माझं लग्न लावायला निघाली आहे. हे ऐकून
आरवला सुद्धा खूप मोठा धक्का बसेल आणि आलोक म्हणेल, जर यानंतर तिने माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी तिला सोडणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे आरव घाबरणार आणि दुसरीकडे आई आजी ही प्राजक्ताला दोष देईल की आज या घरावर जी परिस्थिती आली आहे ती फक्त तुझ्यामुळे संपूर्ण वैद्य कुटुंबाला स्वतःच्या डोक्यावरचं छप्पर गमवावं लागलंय. त्यामुळे आता तुलाच काहीतरी करावं लागेल आणि हे घर त्यांना परत मिळवून द्यावं लागेल. आता प्राजक्तामुळे ही वेळ कशी आली आहे हे देव जाणे, पण शेवटी ती दोडकी म्हणून तिला नावं ठेवायचे आणि कौस्तुभ भाग्या लाडके म्हणून त्यांची पाठराखीण करायची, हीच आजीची रीत आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठराखीण या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.